लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे हे नाव नुसतं आपल्या कानावर जरी पडलं ना तर आपल्या डोळ्यापुढे एक इमेज उभी राहते। ती म्हणजे आपल्याला खळखळून असं हसवणाऱ्या आपल्या हिरोची। त्या हिरोचं नाव आहे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे। आणि हा हिरो इतका आपल्याला खळखळून हसवला, पण त्यांच्याबद्दल एकच गोष्ट आजही मनात चलते, म्हणजे तो हिरो आज आपल्यात यार हवा होता। आज आपण त्यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यांचे चित्रपट असो, त्यांचं बालपण असो, त्यांचा जन्म असो किंवा त्यांचा झालेला जो शेवट होता, ते ज्या दिवशी आपल्यातून सोडून गेले तो दिवस त्यांच्यासाठी कसा होता, आणि त्यांच्याबद्दल आता जे त्यांच्या भावाने जे मत मांडले त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। लक्ष्मीकांत सर हे चित्रपटात येण्यापूर्वी त्यांचा प्रवास खूपच खडतर आणि खूपच गरिबीतून झालेला आहे। लक्ष्मीकांत सरांचा जन्म हा 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला आणि त्यांचं वातावरण, त्यांचं जगणं हे सगळं मुंबईत झालेलं आहे। त्यांचं जीवन इतकं खडतर होतं, चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी लॉटरीची तिकीट, उठणं वगैरे असं रस्त्यावरती विकलेलं आहे। पण त्यांना प्रेरणा जी कॉमेडीतून मिळाली ती त्यांनी एका इंटरव्ह्यू मधून देताना असं सांगितलं होतं की त्यांच्या आईला फार दुःख होती, म्हणजे गरिबी, दारिद्र्य असल्यामुळे दुःख हे प्रत्येकाच्या गरीबाच्या घरात असतंच, तसं त्यांच्याही घरी ते दुःख होतं, पण अगदी खडतर प्रवास होता। त्यातून त्यांची आई त्यांना सांगायची की बाबा हे सगळं दुःख सोडून आपण हसत राहिलं पाहिजे, हसत राहिलं तरच आपण टिकू, असं जे सांगितलं तेच इन्स्पिरेशन त्यांनी घेऊन त्यांच्या स्वतः वैयक्तिक जीवनातली जी काही दुःख होती, आपण त्याबद्दल पुढे बोलणारच आहोत, काही दुःख होती ती दुःख सर्व विसरून त्या माणसाने फक्त आपल्याला हसवण्याचं जे त्यांनी कार्य केलं ते खरंच आपल्या मनाला आजही भारावून टाकतं। लक्ष्मीकांत सरांनी अशी काही छाप इंडस्ट्रीत सोडली आहे, मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा, की आजही ते सोडून आपल्याला जाऊन इतके दिवस झाले आहेत तरीही त्यांच्या आपल्या मनावर असलेली छाप ही कमी होत नाही, किंवा त्यांच्या कॉमेडीचे जे चित्रपट आजही टीव्हीवर जर बघायला गेलं तर तो इंटरेस्ट कमी होत नाही। लक्ष दादाला बघायचं म्हटलं तर माणूस तो चित्रपट परत एकदा बघेन, पण चित्रपट हे आपण पाहतोच। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लहानपणी आपल्या शाळेत जे स्टेजवरती गणपती उत्सवाला वगैरे जे काही कार्यक्रम होतात त्याच त्यांनी स्टेज परफॉर्मन्स केले आहेत आणि त्यातून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली। शाळा महाविद्यालयात सुद्धा त्यांनी नाटकं वगैरे केली, त्यात सुद्धा त्यांना बरीच पारितोषिकं मिळालेली आहेत। त्यानंतर त्यांनी मुंबई साहित्य संघात सुद्धा काम केलेलं आहे। 1983-84 ला त्यांना प्रथम नाटकात प्रमुख अशी भूमिका मिळाली, त्या नाटकाचं नाव म्हणजे तुरतूर। या नाटकात त्यांनी कॉमेडीचा असा काही जलवा दाखवला की ते तिथून नावारूपालाच आले आणि त्यांनी तिथून नंतर मागे वळून जराही पाहिलं नाही। 1984 मध्ये मराठी चित्रपटात त्यांनी पदार्पण केलं, लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केलं। तो चित्रपट ही हिट ठरला आणि लक्ष्याची भूमिका ही त्यात हिट ठरली आणि ती आजही मनावर अधिराज्य करण्यासारखी भूमिका ठरली। लक्ष्याचे कॉमेडीचं टायमिंग पाहून महेश कोठारे यांनी बरेच चित्रपट लक्ष्यावरती चित्रित केले आणि ती जोडी एवढी धमाल अशी काम केली। लक्ष्यासोबत महेश कोठारेंनी भरपूर असे चित्रपट केलेले आहेत। 1984 ला धूमधडाका असो, 1987 ला दे दनादन असो, हे दोन्ही चित्रपट इतके हिट ठरले की लक्ष्मीकांत बेर्डे यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। ॲज अ हिरो म्हणून बरेच चित्रपटही त्यांनी महेश कोठारे व अशोक सराफ यांच्यासोबत केलेले आहेत। बेर्डे आणि सराफ ही जोडी तर सिनेसृष्टीत हिट जोडी म्हणून आजही ओळखली जाते। 1989 मध्ये असेच तीन महारथी या तिघांनी मिळून एक चित्रपट बनवला, तो म्हणजे सचिन पिळगावकर, अशोक सराफ व आपले लक्ष्मण दादा या सर्वांनी मिळून एक चित्रपट बनवला, अशी ही बनवा बनवी। आठवलं ना तुम्हाला? अशी बनवा बनवी या चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांना इतकं खळखळून हसवलं आणि इतकं मनावरती सर्वांचे जे राज्य केले ना त्यांनी या तिघांनी, ते खरंच आजही तो चित्रपट लागला तरी टीव्ही समोरून उठू वाटत नाही। आणि त्यातले सीन आजही धनंजय माने इथेच राहतात का हा सीन आजही तो आठवतो। इतके सीन असे म्हणजे छाप सोडले आहे, तो दिमागातून सीन जात नाही। किती वर्ष झाले त्या चित्रपटाला तरी तो चित्रपट आपल्या मनातून उतरत नाही। असं काम जर कोणी केलं असेल आणि जर ते कोणाला जमलं असेल तर ते लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच जमलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांची माझ्या मनाला भावणारी जर गोष्ट विचाराल तर माझ्या मनाला एक गोष्ट अशी त्यांची भावली, त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं होतं की लक्ष्मीकांत, जर तुमच्यासोबत एखादा कॉमेडियन असेल तर तुम्हाला तो स्पर्धक वाटतो का, किंवा कॉमेडियन असा तुमच्या ह्याच्यामध्ये कोण तुम्हाला स्पर्धक वाटतो? तर त्यांनी इतकं भारी उत्तर दिलं होतं, मला मनाला आजही ते भारी वाटतं, कारण असा स्टार
आपल्यात होणे नाही. कारण त्यांनी ते उत्तर असं दिलं होतं की पुढचा मला स्पर्धक वाटतच नाही, तो जर स्पर्धक वाटला तर मग आम्ही कॉमेडी कशी करू. त्यामुळे मला तो स्पर्धक वाटत नाही, आम्ही मन मिळून एकमेकांशी मन मिसळून असं खेळता खेळता कॉमेडी करतो आणि ती प्रेझेंट करताना इतकी मजा येते की लय भारी वाटतं. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे हे खांद्याला खांदा लावून आणि पुढच्या ॲक्टरला कितीही त्यांच्यापेक्षा कमी जरी असला किंवा एखादा नॉर्मल कॅटेगरीतला जरी कॉमेडियन असला तरी ते त्यांच्या स्वतः सोबत त्याला घेऊन जाण्याची जी त्यांची प्रवृत्ती होती ती मनाला भावण्यासारखी आहे. कारण असे कॉमेडियन खरंच आजकाल भरपूर मिस होता चालले आहेत. आता तुम्ही आताच्या इंडस्ट्रीत जर बघत असाल कॉमेडियनची भांडणं किती होतात, एखादे शो बंद पडतात दोन्ही कॉमेडियनच्या भांडणामुळे. तर असं आपले लक्षात आता बिलकुल नव्हते. त्यांनी कितीतरी कॉमेडी अशा केल्या, दुसऱ्यांना टायमिंग दिलं, दुसऱ्यांच्याकडूनही कॉमेडी उद्भवून घेणं हे त्यांना भरपूर चांगलं जमत होतं. आणि त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची तर यार दादच देता येत नाही, इतका भारी आमचा लक्षात आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे हे उत्तम कलाकार तर होतेच, उत्तम कॉमेडियनही होतेच, तर त्याबरोबर उत्तम डान्सरही होते. त्यांचे डान्स स्टेप त्या काळी अगदी पॉप्युलरही होते आणि खरंच भारी वाटत होतं. त्या डान्स स्टेपमध्ये ते अगदी मन रिझवून टाकायचे. आणि ते डान्स स्टेप जे होते ते गणपतीशी त्यावेळी वापरले जायचे, इतके डान्स स्टेप असे पॉप्युलर झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानच्या मैंने प्यार किया या चित्रपटात जे पदार्पण केलं होतं ते हिंदीत त्यांचं पहिलं पदार्पण होतं आणि त्यातही त्यांनी मन भावण्यासारखं असं काम केलं. त्यातलं काम ही लय भारी होतं आणि ते माणसांच्या मनात आजही राहिलं. हिंदीत त्यांनी मैंने प्यार कियामध्ये जे काही एंट्री घेतली त्यानंतर ना त्यांनी हिंदीतही जॉनी लिव्हर सोबत काम केले आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी कॉमेडी केली. त्यांनी मोठे मोठे त्यांना रोल पण त्यात मिळाले आणि त्यांनी खरंच हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा मराठीची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आणि त्यातही त्यांनी त्यांचा डंका वाजवला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना 2 बायका होत्या. पहिली रोही बेर्डे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. त्यावेळेला लक्ष्मीकांत बेर्डे हे सुपरस्टार नव्हते, पण त्या सुपरस्टार होत्या. त्यावेळेला त्यांनी यांच्याशी लग्न केलं होतं आणि त्यांचा 15 वर्षाचा हा संसार सुखाचा आणि अगदी चांगला चालला होता. त्यातच लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रेम झालं ते प्रिया बेर्डे यांच्यासोबत. त्यांचं सेटवरती प्रेम झालं होतं. प्रिया बेर्डे ही त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांचं रोही बेर्डे यांच्याकडे लक्ष कमी झालं, अर्थातच दुरावलंही. त्यामुळे रोही बेर्डे ह्या एकांतात पडल्या होत्या आणि नंतर लक्ष्याने दुसरा संसार थाटला, तो प्रिया बेर्डे यांच्यासोबत. आणि प्रिया बेर्डे यांच्याकडून त्यांना 2 अपत्यही आहेत. 2 अपत्यांची नावे अभिनव बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे. या दोघांनीही चित्रपटसृष्टीत आता सध्या एंट्री केलेली आहे. ते चित्रपटही तुम्हाला बघायला मिळतील. प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने खरंच पूर्ण मराठी इंडस्ट्रीत अशी काही धमाल सोडली की बाबा नवरा बायकोचं नातं असावं तर कसं असावं हे यांनी अगदी असं कॉमेडीमध्ये रंगवून सांगितलं. महेश कोठारे यांना त्यांच्याकडून काय माहिती, पण लक्ष होता तोपर्यंत महेश कोठारे यांचे अगदी खरंच प्रत्येक सिनेमे हे हिट आणि टॉपलाच होते. का माहिती, पण लक्षाकडून जे काही त्यांचं कौशल्य आहे ते काढून घ्यायला महेश कोठारे यांना जमलं. कारण महेश कोठारे यांनी तसे प्रेझेंटच केलं लक्षाला. झपाटल्यामध्ये तर असं प्रेझेंट केलं की लक्ष आणि लक्ष्या हेच त्या झपाटल्यामध्ये पूर्ण असं वातावरण झालं होतं. असा तो चित्रपट आहे. झपाटला 2 देखील आला, पण झपाटला 1 पेक्षा कुठंच पुढे गेला नाही किंवा डायरेक्टरही तोच आणि कन्सेप्टही तोच असून तो चित्रपट कुठेही दिसला नाही. हा आता याचं कारण जर म्हणायला गेलं तर कारण खरंच लक्ष्मीकांत बेर्डेच असतील असं म्हणायला हरकत नाही. सर्व काही अगदी सुरळीत चालू होतं, सर्व काही जेमतेम होतं, सर्व काही हिट होतं. सगळं हिट असताना का कोणास ठाऊक काळाची नजर लागली का कोणाची नजर लागली, पण हा हिरो काळाच्या पडद्याआड गेला आणि पूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसणारा हा चेहरा आपल्यापासून दुरावला गेला. हा इतक्या लवकर चेहरा जाणं हे खरंच मनाला चटका देऊन जाणार होतं. कारण हा चेहरा आजही असता, आजचं डिजिटल युग असताना हा जर चेहरा असता, तुम्ही कोणतेही कॉमेडियन घेऊन बसलात यार, हिंदीतले असो किंवा कोणतेही असो, या सर्वांना जास्त प्रभावी ठरणारा किंवा या सर्वांना कितीतरी मागे टाकला असतं असा सेन्स ऑफ ह्युमर असणारा आमचा हा हिरो या काळात असायला हवा होता हे प्रत्येकाला वाटतं. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू कसा झाला याची कारणं हे त्यांचे भाऊच ज्यावेळेला एका इंटरव्ह्यूमध्ये जे सांगत होते ते असं सांगताना सांगत होते की आता म्हणतात की बाबा हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्रसिद्धी येते, पैसा येतो, त्याबरोबर काही वाईट गोष्टीही येतात. तसंच आपल्या लक्ष्यदादासोबतही झालं. त्यांच्या प्रसिद्धी, त्यांच्या पैशासोबत व्यसनं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आणि या गोष्टी जोडल्या गेलेल्या याला एक काहीतरी कारण असायला हवं होतं किंवा ते
या गोष्टीपासून लांब जातील असं काहीतरी यार जादू व्हायला पाहिजे होती. खरंच तर लक्ष्मीकांत दादा आजही आपल्यात हवे असते. थोडा कोणता तरी त्यांच्या मनाचा जो दुःख किंवा हळवा कोपरा असेल, तो कोपरा आपल्याला खरंच ओळखता आला नाही का कोणाला? इतके डायरेक्टर, इतके मित्र होते त्यांचे, त्यांना कोणालाही का ओळखता आला नसेल? तो ओळखता आला असताना तर लक्ष्मीकांत दादा आजही आपल्यात असते. पण जर तरच्या गोष्टी न करता आज आपण हे जे सत्य आहे ते खरंच मान्य केलं पाहिजे, कारण लक्ष्मीकांत दादा आपल्यात नाहीत. तर त्यांच्या भावाने इंटरव्ह्यूमध्ये सांगताना सांगितलं होतं, की त्यांना जी काही व्यसनं होती किंवा त्यांचा जो काही स्वभाव होता, त्या प्रसिद्धीबरोबर जो त्यांना ती जी सवयी, ज्या काही त्या सवयी लागल्या होत्या, त्या त्यांना खरंच मृत्यूच्या दाराकडे नेण्यासारख्या अशा होत्या. तो इंटरव्ह्यू YouTubeवरती अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. इतकं असं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तर अशा या गोष्टीमुळे आपल्या लक्षात आपल्यातून गेले. तर मित्रांनो, विचार करा, की आपल्याला जी काही प्रसिद्धी लाभते किंवा आपल्याला जो काही पैसा लाभतो, लक्ष्मीकांत दादाकडून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी बऱ्याच वेळा म्हणतो, की मला चित्रपटाचा खरं भरपूर नाद आहे आणि मी लक्ष्मीकांत दादाचे चित्रपट लहानपणापासून बघत आहोत आणि मी मोठा त्याचा झालेला आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच खास बनवलेला होता, कारण आमचा खरंच माझा आवडता हिरो होता तो. ते ज्यावेळेला आजारी पडले त्यावेळेला ते येत नव्हते. मुंबई त्यांनी सोडली होती. ते लोणावळ्याच्या त्यांच्या स्वतःच्या बंगल्यावरती होते आणि तो दिवस उगवला 16 ऑक्टोबरचा. आणि तो दिवस खरंच काळरात्रीचा असा दिवस म्हणावा लागेल, कारण त्या दिवशी लक्ष्मीकांत दादा आपल्याला सोडून गेले. आणि लक्ष्मीकांत दादाचं एक जे स्वप्न होतं किंवा ज्यांना जे काही आपण सर्वांनी त्यांना एक कॉमेडियन म्हणून बघितलं किंवा असा हिरो की ज्याने आपल्याला खरंच खळखळून शेवटपर्यंत, आपल्याला प्रत्येक चित्रपटात त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला खळखळून हसवलं. पण त्यांनाही एखादी सिरियस भूमिका, एक वेगळी अशी छाप पाडायची अशी त्यांची इच्छा होती आणि तो प्रयोगही त्यांनी केला होता. एक होता विदूषक या चित्रपटादरम्यान. त्या चित्रपटात त्यांनी अगदी स्वतःचा जीव ओतून असं काम केलं होतं. वर्षा उसगावकर एका इंटरव्ह्यूमध्ये सांगताना सांगत होत्या, की बाबा त्यांना हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवरती न्यायचा होता, कारण तो चित्रपटही तसा होता. पु ल देशपांडे लिखित हा चित्रपट होता आणि चित्रपटही तसा चांगला आहे. पण चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. पण लक्ष्यांना त्या चित्रपटाबद्दल खूप अशा अपेक्षा होत्या, कारण फ्रेम ना फ्रेम चित्रपटाची लक्ष हा स्वतः जातीने बघत होता, असं वर्षा उसगावकर सांगतात. ते सांगतानाही आपल्याला वाटतं, की यार त्या चित्रपटावर त्यांचा किती जीव असेल आणि त्या चित्रपटावरती किती जीव होता हे आपल्याला समजतं त्यांच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी. आपण फक्त नवनवीन चित्रपटाचे रिव्ह्यू करतो, पण मी काही चित्रपट असे आहेत की आजही ते बघण्यालायक आहेत. त्या चित्रपटांचे, जुन्या चित्रपटांचेही आम्ही रिव्ह्यू करणार आहोत. जर तुम्हाला एक होता विदूषक या चित्रपटाचा रिव्ह्यू बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या चित्रपटाचा रिव्ह्यू करा. मग आपण त्या चित्रपटाचा रिव्ह्यू करू. 200 कमेंट जर आल्या तर आपण त्या चित्रपटाचा रिव्ह्यू नक्की करू. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बोललेला डायलॉग आहे की प्रेक्षकाहो, आम्ही केसातून हात फिरवला तुम्ही हसलात, आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात. हा जो डायलॉग आहे मी स्पॉइल करणार नाही. ह्या चित्रपटामध्ये डायलॉग बघा, तुमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल असा जो डायलॉग आहे. सर्वांना वाटत होतं की ते आता आपल्याला सोडून जातील. तो दिवस म्हणजे 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांनी शेवटच्या दिवशी तो चित्रपट स्वतःच्या घरी टीव्हीवरती लावला होता आणि लक्ष्मीकांत दादा असे निवांत बेडवरती झोपून त्यांचा तो चित्रपट पाहत होते. त्या चित्रपटाच्या अगदी म्हणजे शेवटच्या क्षणी लक्ष्मीकांत दादा आपल्याला सोडून गेले, आपल्यातून गेले. म्हणजे शेवटच्या क्षणीही लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचा तो चित्रपट पाहत होते. म्हणजे त्या चित्रपटाची काय अहमियत आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि आणण्यासारखं आहे. खरंच तो चित्रपट पाहण्यासारखा आहे, एक होता विदूषक. कारण खरंच जो माणूस आपल्याला हसवतो, इतका हसरा चेहरा आहे, तर त्या हसऱ्या चेहऱ्यामागं खरंच तो हसरा चेहराच असेल असं नाही. त्यांचीही दुःख भरपूर असतात. तसंच मोठमोठ्या ॲक्टरांच्या ज्या हसरे चेहरे आहेत त्यामागेही बरंच काही दुःख असतं. ते विसरूनही ते आपल्याला हसवतात आणि त्यातलेच एक म्हणजे लक्ष्मीकांत दादा बेर्डे होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर लक्ष्मीकांत बेर्डेचे तुम्ही फॅन असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.